राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात पोहोचली। 2 दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मनोहर जोशी यांच्या निधनानं हा दौरा रद्द करण्यात आला। मात्र पहिल्या दिवशी चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद इथं झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते आणि भारतीय जनता पक्षावर टीकेचा आसूड उगारला। टीका करताना त्यांनी ईडी आणि सीबीआयलाही थेट धमकी दिली। भाजपचा नेता आपकी बार 400 पार। अरे मग का घाबरला तेवढे? का तुम्ही आमच्या सगळ्या आमदार खासदार साऱ्या शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल करतायत? ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे काय तुमचे घरगडी आहेत? आणि त्या घरगड्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही आता त्यांचे घरगडी असाल, उद्या आमचं सरकार येते, आमचं सरकार येणार। तुम्ही तुमचं काम करा। तुम्ही जर का राजकारणात लुडबुड कराल तर जेव्हा राजकारण आमच्या ताब्यात येईल तेव्हा तुमचं काय करायचं हे आम्ही आज ठरवून ठेवलेलं आहे। पण जर मी गोरगरिबांचा आवाज उठवला आणि मला इथे सुद्धा शेतकऱ्यांना विचारलं, किती शेतकरी आलेत ना? तुम्ही बातम्या बघता का? जरा टीव्हीवरती काय चाललंय, वृत्तपत्रात काय येते, उत्तरातले शेतकरी कसे रस्त्यावरती उतरलेत? आत्महत्या त्यावरचा उपाय नाहीये। आत्महत्या केल्यानंतर ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घराची काय वाट लागले बघून या तुम्ही। जे सांगतायत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला घर दिलं, तुम्हाला छप्पर दिलं, अरे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घराचं छप्पर उडालेलं आहे, कुटुंबाचं छप्पर उडालेलं आहे, काय चाटायचं तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर? दिलं घर, पण घरातला करता करविता शेतकरी त्याने आत्महत्या केली, काय करायचे घर? पण तुम्ही असहाय्य होऊन जर का राहणार असाल आणि आत्महत्या करणार असाल तर तुम्हाला असं चिडून टाकलं म्हणून समजा या सरकारने। जिद्द पाहिजे, जसं उत्तरेतले शेतकरी उतरलेत, त्यांच्या समोर आता रणगाड्या आणि रॉकेट लॉन्चर आणून ठेवायचे बाकी राहिलेले आहेत। बाकी मोठमोठ्या त्या बॅरिकेड्स उभारलेले आहेत, खिळे ठोकलेत, तारेचं कुंपण जे आपल्या सीमेवरती असतं ते ठेवलेलं आहे।